ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातल्या मुलींच्या बाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात किंवा महात्मा फुले असू द्यात किंवा शाहू महाराज असू द्यात, बाबासाहेब असू द्यात, यांच्या सगळ्यांचं नाव घेऊन जे विशेषतः समाजकारण करतात, राजकारण करतात, यांच्याकडनं तर कमीत कमी सगळ्यांची अपेक्षा अशी असते की या लोकांच्या मनामध्ये स्त्रियांविषयी आदर आहे. परंतु आपल्या वाहिनीवरती बोलताना नवनाथ वाघमारे यांनी तोंडातून जी गरळ ओकली आणि त्या गरळीतनं त्यांचे महिलांबद्दलचे काय विचार आहेत हे अखंड महाराष्ट्रासमोर आले. आता या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवनाथ वाघमारे यांचा निषेध केला जातोय. फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाजातील लोक सुद्धा नवनाथ वाघमारे यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आहेत आणि ठिकठिकाणी राज्यभरात नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला निवेदन दिले जात आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाते. आता मी पुण्यामध्ये असणाऱ्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे आणि थोड्या वेळापूर्वी पुण्यातल्या मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत त्या समन्वयकांनी पुण्याचे जे CP आहेत अमितेश कुमार त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी त्यांनी मागणी केली. त्यांना CPने सुद्धा सकारात्मक एक प्रतिसाद दिलेला आहे. माझ्यासोबत तेच शिष्टमंडळ आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. त्यांचं नेमकं काय म्हणणं. CPंची तुमची बैठक झाली, काय नेमकं सांगायचं? नवनाथ वाघमारे हा ओबीसींचा नेता स्वतःला म्हणवतो, मात्र खऱ्या अर्थानं गू खायचं कामच त्यांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पत्रकार भवनमध्ये येऊन त्यांनी मराठा भगिनींच्या बाबत अतिशय अश्लाघ्य घाणेरडं वक्तव्य केलं, जे त्या माणसानं इतके घाण शब्द बोलले की आता त्याच्याबद्दल किती राग व्यक्त करावा असं आमच्या मराठा भगिनींना झालेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भात आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो आणि या मूर्ख नालायक नवनाथ वाघमारे याची लेखी तक्रार आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे. त्या संदर्भात आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करून घेणार आहोत. कारण अतिशय गंभीर आणि चिंताजनक गोष्ट आहे ही समाजाच्या दृष्टीने. कारण महिला ही एक निंदनीय गोष्ट त्या माणसानं तयार करून ठेवली की महिला ही खरं तर प्रत्येक घरातली एक मोठी शक्ती आहे आणि अशा शक्तीला हिनवायचं काम या माणसानं केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सावित्रीनी कायमच महिलांना शिकवलं, मोठं केलं आणि त्यांचा वारसा सांगणारे हे कोण आहेत? ओबीसींचे नेते नवनाथ वाघमारे. जे तुम्ही खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच विचारांचा पहिला अपमान केलेला आहे आणि आम्ही सगळ्या महिला या मा जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या आहोत आणि मा जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या महिलांवरती जर अशा पद्धतीनं संतापजनक वक्तव्य होणार असेल तर ते कोणीच सहन करणार नाही, कुठलाच समाज सहन करणार नाही. मराठा समाजासहित इतर समाजांनी सुद्धा याबाबत खेद आणि राग व्यक्त केलेला आहे. त्या दिवशी बोलताना त्यांच्या बोलण्याचा पण दाखला दिला आणि त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भाषा वापरली जाते बावनकुळेंच्या बाबत. बावनकुळेंनी स्वतः सांगितलं की त्यांची सून मराठी आहे आणि त्यांनी सगळ्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं बावनकुळेंनी की बाबा दोन समाज पुढे नको यायला आणि सगळ्यांनी संयम राखणं, रस्त्यावर वगैरे उतरू नये असं ते सांगत होते. मी पण त्यांना तेच सांगत होतो की ते संयम राखण्याची भाषा करताय, तुम्ही त्यांच्यावर टीका का करताय. याच्यानंतर त्यांनी जे बोलले तर हे सगळं महाराष्ट्रानं ऐकलं. संयमाची जी भाषा आहे तर ते करणाऱ्यांवर जर हे टीका करणार असते तर यांची वैचारिक पातळी काय दिसते? यांची वैचारिक पातळी केव्हाच घसरलेली आहे. त्यांचा एकच उद्देश आहे की दोन समाज, मराठा समाज आणि ओबीसी समाज रस्त्यावरती येऊन त्यांनी मारामारी केली पाहिजे, ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे आणि ते होत नाहीये ना म्हणून काहीतरी असं बरळायचं की जेणेकरून समाज पेटून उठला पाहिजे, रस्त्यावरती आला पाहिजे, दंगली घडल्या पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी अशी फालतू आणि घाणेरडी वक्तव्य केली जातात. महिलांवरती बोलण्याचा अधिकार यांना आहे का? तुमच्या घरात मुली बाळी नाही आहेत का? त्याला स्वतःला त्या नवनाथ वाघमारेला मुलगी आहे, त्याच्या मुलीबद्दल जर उद्या कोणी बोललं तर ते त्याला सहन होणार आहे का? मग इतरांच्या मुली काही रस्त्यावर पडल्यात का? मराठा समाजातल्या मुली काही रस्त्यावर पडल्यात का की त्यांना कोणी येऊन काही बोलावं? इतका समाज आणि समाजातली लोक ही हलकी नाही आहेत आणि कुठल्याच समाजातल्या महिलांबद्दल बोलूच नाही. कारण हा काय तुमच्या राजकारणाचा विषय नाहीये, तुमचा आरक्षणाची मागणी आहे ना. मग तुम्ही आरक्षणाला धरून बोला. तुम्ही महिलांच्या पार वेगवेगळ्या विषयांपर्यंत जाताय. आरक्षणाचा आणि महिलांचा काय संबंध आहे? म्हणजे आज ओबीसी समाजातली कितीतरी मुलींची लग्न ही मराठा समाजात झालेली आहे किंवा इतर वेगवेगळ्या समाजांमध्ये झालेली आहे. मग त्याबद्दल हा नवनाथ वाघमारे मूर्ख नालायक माणूस काय बोलणार आहे? त्याच्याबद्दल पण त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की तुझ्या ओबीसींच्या मुली कुठे कुठे पळून गेलेल्या आहेत असं जर आम्ही म्हटलं तर केवढ्यात पडेल बरं? हे आम्हाला बोलायचं नाही पण तुम्ही आम्हाला हे बोलायला लावताय हे तुम्ही लक्षात ठेवा.
आता सर आपण जर बघितलं तर अनेक महापुरुषांनी सांगितलंय की बाबा जाती अंकासाठी किंवा हे जे जातीवाद आहे त्या संपवण्यासाठी रोटीबेटी व्यवहार व्हावा. अनेक महापुरुषांनी ते आचरणात देखील आणले. अगदी महिलांना सन्मान देण्यासाठी महापुरुषांनी काय काय केलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता हे स्वतःला त्याच महापुरुषांचा वारसदार मानतात आणि मग ज्यांनी आंतरजातीय विवाह केला त्यांच्यावरच हे टीका करतात. कसं आहे, कुणाचं वारसदार हे असं सांगून होत नसतंय. वारसदार हा त्या विचाराची कृती करणारा असावा आणि आपली कृती अशी असावी की जी आपला लोक त्याचा आनंदाने त्याच्यावरती त्याचं म्हणजे कौतुक करतील, त्याचं समाधान करतील. आता हे काय होतंय की ह्या मीडिया पुढं असे बाष्पळ बडबड करणारे किंवा ज्यांना काही अभ्यासाचं जे ज्ञान आहे का नाही हे इथून शंका येते. ज्यांना हे वारसा सांगतात ज्यांचा त्यांचं काम माहिती नाही असं दिसतंय. आणि आपण काय बोलतो आणि ज्या वेळेला आता ह्या नव्या पिढीमध्ये कोणतीही तरुण पिढी जी आहे ना ती त्यांच्या सोयीनी त्यांचे संसार उभे करतात. पण त्याच्यामध्ये उलट हे महापुरुषांनी जे सांगितलंय की जात धर्म हे बाजूला ठेवा तर ते बऱ्यापैकी काही लोक करतात. मग उलट त्यांचं त्या बाबतीमध्ये हे केलं पाहिजे. मग त्याच्या अमक्याची मुलगी आणि तमक्याचा मुलगा आहे असं नसतंय. ती मानव जातीमध्ये माणुसकी जी आहे ती मानव जातीमध्ये पाळली पाहिजे. आणि ती पाळण्याचं जर कोणी करत असेल तर हे अशा पद्धतीने बोलून समाजामध्ये द्वेष करायचं जे काम करतायत ते यांच्याबद्दल राज्य शासनाने आणि गृह विभागाने 100% त्यांना त्या पद्धतीने बंदोबस्त त्याचा केला पाहिजे. आणि अशी कृत्य कोणी करणार नाही कोणत्याही महिलेबद्दल. महिला ही महिला आहे तर त्या महिलेबद्दल तिची जात धर्म न बघता अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी करू नये. आणि याच्यासाठीच आम्ही CP साहेबांना भेटलो. ते CP साहेबांनी याच्यावर हा गुन्हा दाखल करतो असं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमची कारवाई करतो. आपण बघतो राजकारणात असतो महिलांना राजकारण्यांकडून विशेषतः टार्गेट करण्याचा हा ट्रेंडच बनत चालतो. आपण बघतोय आणि महिला एवढं सॉफ्ट टार्गेट का बनत असं ओबीसी समाजाचा नेता म्हणून घेण्याच्या नादामध्ये मीडिया अट्रॅक्शन घेण्याच्या नादामध्ये ही वासपळ वक्तव्य करतात. आणि वासपळ हा अंगलट आलं म्हणजे आता नाक घासायची पाळी आली त्या माणसावरती. आणि जर त्या नवनाथ वाघमारेनी फक्त त्यांनी काय म्हणतात की मी खेद व्यक्त करतो. खेद म्हणजे काय की मी नाराजगी व्यक्त करतो. खेद नवनाथ वाघमारेविषयी महाराष्ट्र व्यक्त करतोय. हा काय म्हणतो मी खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त करून होणार नाही. संविधान ज्या पद्धतीने चालतं एखाद्याने उद्या कोणाचं तरी मर्डर करायचं मी येऊन कोणाच्या तरी मुस्काडीत मारायची आणि मग म्हणायचं की नाही माझं चुकलं हे करा असं चालत नाही कायद्यासमोर. ज्या चुका झाल्यात त्या चुकांना धरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर त्याच्यावर कारवाई होणार नसेल तर नवनाथ वाघमारेला पुणे शहर पुणे जिल्हा बंदी आम्ही या ठिकाणी डिक्लेअर करून जिथं दिसेल त्याला फटके पडतील. पोलिसांनी त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची विनंती. त्यांनी काल एक माफीचं खेद व्यक्त करणारा व्हिडिओ पब्लिश केला. त्यात पण त्यांनी काही अटी शर्ती. मग ते सांगतो माफी हा भाग पूर्ण वेगळा असतो आणि खेद व्यक्त करणं हे पूर्ण वेगळं आहे. म्हणजे तो आमच्यावर उपकार करतोय जणू काय मी तुमची आई बहीण काढणार आणि मी खेद व्यक्त करतो मनात. मी खेद व्यक्त करणं याचा गुगलवरती असेल त्याचबरोबर ज्या ठिकाणी अर्थ कळतात वाक्यांचे शब्दांची तिथे माहिती घेतली. खेद म्हणजे नाराजगी व्यक्त करणे. मी माझ्याच विषयी नाराजगी व्यक्त करतोय असं कसं होऊ शकतं ना. नाराजगी समाज तुझ्याविषयी व्यक्त करतोय आणि तू माफी मागितली पाहिजे. जर तो माफी मागत नसेल तर त्याला फटके द्यायचं काम आम्ही करणार. आणि आमचा तो इतिहास आहे. आमच्या आई बहिणीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं आम्ही सुट्टी देणार नाही. बरं त्यांनी जे उल्लेख केले त्या उल्लेखाबद्दल तुम्हाला काय वाटतं? उल्लेख म्हणजे आता तसं पाहिलं गेलं तर माझी पत्नी किंवा माझी आई हे कुणबी समाजात नाही येतात आणि मी मराठा समाजामध्ये नाही. त्यामुळं ओबीसी मराठा वाद होणं हे आता सध्याची परिस्थिती म्हणजे नाहीये. मग काय करायचं तर काहीतरी वासपळ बोलायचं आणि मराठा ओबीसी वाद लावायचा. याच्यासाठी केलेलं आष्टंट किंवा एक कृत्य आहे. त्याच्यामुळे हे त्याला भरावं लागणार. त्याला त्या पद्धतीचे फटके पडणार. हे त्याने वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते पहिल्यांदा केले नाही. याच्या आधी देखील भरपूर त्यांनी वक्तव्य. प्रत्येक वक्तव्य हे वेगळं होतं त्याचं. पण हे वक्तव्य जे आहे ते आमच्या जिव्हारी लागणार आहे. हे आमच्या अस्मितेला ठेच लावणार आहे. फुले शाहूंच्या महाराष्ट्रामध्ये शुभांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने चालणार नाही. परस्त्रीला देवाऱ्यात मातेची समान वागणूक देणारे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं त्यांनी किती माफिया मागू द्या खेद व्यक्त करू द्या काय करू द्या त्याला फटके पडणार. एक तर त्याच्यावरती कारवाई व्हावी. त्यांनी या पुणे शहरात येऊन नाक घासून माफी मागावी तरच त्याला सुट्टी नाही त्याला फटके. आणखी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. आता जर आपण बघितलं राजकारण्यांची जी भाषा आहे समाजकारण करणारे राजकारणी करणारे कुठल्याही
पक्षाच्या असू द्यात किंवा कुठल्याही समाजाच्या असू द्यात, त्यांची जी भाषा आहे ती दिवसेंदिवस इतक्या खालच्या स्तराला चालली आहे. म्हणजे आता जी नवीन पिढी त्यांना वाटतं की मग हे जे बोलतात ना असंच आपण बोलायचं. बरोबर आहे. कारण काय आलेलं आहे माहिती आहे का, की कुठल्याही राजकारण्याने जर एखादी टीका किंवा वायफळ काही बडबड केली तर त्याच्यावर कारवाईच होत नाही ना. त्याच्यामुळं काय ह्याने केली की तो म्हणजे स्पर्धा लागलेली आहे. लक्ष्मण हाके एक बोलणार केले तर त्याच्यानंतर नवनाथ वाघमारे बोलणार. हे या दोघांचं कामच आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांनी एकमेकांविरोध मांडलं. मला एक सांगा फक्त की ह्या दोघांनी कधी त्यांच्या ओबीसी समाजासाठी कधी आंदोलन केले का, किंवा कुठल्या योजनांबद्दल त्यांनी कुठं सरकारसोबत पाठपुरावा केलाय का, कुठली मिटिंग घेतली का? अजिबात नाही. बरोबर. त्यांचं कामच आहे फक्त मराठा समाजाची बदनामी करणं आणि त्यांच्याबद्दल वायफट बोलणं, सिक्युरिटी घेणं आणि त्या सिक्युरिटीमध्ये फिरणं. पण आता 100% आम्ही पुणे शहरामध्ये जर नवनाथ वाघमारे आला तर त्याला फटके देणार, 100% देणार म्हणजे देणार. बरं, आता सद्यस्थितीला जर आपण बघत असलो तर हे जे ज्या पद्धतीने ओबीसी आणि मराठा असा संघर्ष उभा केला जातोय, त्याच्यामध्ये गावखेड्यामध्ये सुद्धा आता अशी परिस्थिती निर्माण झाली की एकमेकांच्या जाती बघितल्या जातात. हे कोण कुठल्या जातं हे किती भीषण आहे. कारण महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, एक वैचारिक परंपरा अधिष्ठान असणारा हा महाराष्ट्र आहे. आणि आता ह्या 21व्या शतकात लोक चंद्रमंगळावर चालले, इथं लोक जाती शोध. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानुसार चालणारा समाज आहे. जरी आता ह्या काही नेत्यांनी वाघमारे असतील, ह्या नेत्यांनी जे वाचपळ महिलांबद्दल बोलून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा खूपच गंभीर स्वरूपाचा आहे. वाघमाऱ्यांवर पोलिसांनी, शासनाने ही कारवाई मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, तरच हा मराठा समाज शांत बसेल. नसेल शासनाला तर त्यांच्या वाघमाऱ्यावर कारवाई करायची, तर आम्ही आमच्या पद्धतीने जनमी कामाने त्याला उत्तर कसं द्यायचं किंवा प्रत्यक्ष कसं उत्तर द्यायचं हे आम्ही समाजाने ठरवलं. त्यांनी जो खेद व्यक्त केला त्याबद्दल तुम्ही समाधान? नाही, अगोदर बोलायचं आणि नंतर खेद व्यक्त करायचा हे काय उपयोग नाही त्याचा. आम्ही आता CP साहेबांना भेटलेलो आहे आणि CP साहेबांच्या ऑर्डरनुसार आम्ही आता विश्रामबाग पोलीस स्टेशनला जाणार आहोत, गुन्हा दाखल करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची मागणी अशी आहे की ताबडतोब त्या नवनाथ वाघमारेला अटक करा. ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी पुणे शहर, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा ही मागणी होऊ शकते.